नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्या सखीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता सगळीकडे गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू आहे आणि गणपती म्हटलं की खूप सारी लगबग आणि उत्साह आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या आवडीचे मोदक हे आलेच। चला तर मग करूया सुरुवात। गणपती बाप्पा मोरया। हा माझ्या मुलाचा उत्साह। चला तयारीला लागूयात। इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेते। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 2 चमचा रवा। यानंतर इथे मी 1 चमचा पिठी साखर वापरणार आहे। पिठी साखर वापरल्यामुळे आपल्या पाऱ्या पण गोड होतात आणि मोदकाला एक चकाकी सुद्धा येते। तुम्ही एकदा नक्कीच वापरून बघा। यानंतर आपल्याला इथे थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी मळून घेते। आता माझं हे पीठ इथे मळून झालेलं आहे। आता आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं बाजूला करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपण जो रवा टाकलेला आहे तो सुद्धा नरम होईल। आता यावर झाकण टाकून बाजूला करून ठेवायचं आहे। आता आपण मोदकाच्या सारणाची तयारी करून घेऊयात। इथे मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तूप। इथे 3 ते 4 चमचा तूप वापरायचं आहे। तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला टाकायचं किसलेलं खोबरं। आता खोबरं चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। खोबऱ्याचा ओलावा कमी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ टाकायचा आहे। आणि गूळ टाकून झालं की पुन्हा एकदा हलवून घ्यायचं। गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। एकसारखं हलवत राहायचं, जेणेकरून खाली हे चिकटणार नाही। इथे तुम्ही बघू शकता आता गूळ पूर्णपणे विरघळला आहे। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये टाकायची आहे खसखस। खसखस मी भाजून घेतलेली आहे आणि त्याचसोबत टाकायचे आहेत ड्रायफ्रूट्स। इथे मी काजू आणि बदाम यांचे काप करून घेतलेले आहेत। ड्रायफ्रूट्सचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ। पुढे यामध्ये मी घालत आहे वेलची आणि जायफळची पूड। हे मी बारीक करून घेतलेले आहे आणि आता हे सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं सर्व एकत्रित झालं पाहिजे। 2 ते 3 मिनिटं आपल्याला इथे फक्त हे भाजून घ्यायचं आहे। जास्त भाजायचं नाही, नाहीतर खोबरा कडक होण्याची शक्यता असते। चला तर मग आपल्याला हे पीठ आता थोडं मळून घ्यायचं आहे। इथे मी हाताला थोडं तूप लावून घेऊन पीठ थोडं मळून घेते। लक्षात ठेवा, पीठ पातळ करायचं नाही, ते थोडं घट्टच मळायचं आहे। आता याचं लगेच आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। हे मी सर्व पिठाचे गोळे करून घेतले। आता आपण मोदक बनवायला घेऊयात। इथे मी एक पोळी लाटून घेतली आहे। आपल्याला पोळी ही मध्ये थोडी जाडसरच ठेवायची आहे, जेणेकरून मोदक खाली चिकटणार नाही। चला तर मग आता सारण भरून घेऊयात। इथे 2 चमचा मी सारण भरून घेते। आता आपण पाऱ्या पाडून घेऊयात। दोन्ही बोटाने आपल्याला अगदी खालपर्यंत दाबून घ्यायचं आहे आणि जेवढे जवळ पाऱ्या करता येतील तेवढे आपल्याला करायचे आहेत। जेवढ्या पाऱ्या जास्त तेवढा मोदक दिसायला सुंदर होतो। पाऱ्या पाडून झाल्या की एका बाजूने आपल्याला हे फिरवत घेऊन जायचं आहे आणि वरती जे काही एक्स्ट्राचं पीठ आलं असेल ते आपण काढून टाकायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता किती सुबक मोदक तयार झालेला आहे। याचप्रमाणे मी
दुसरा सुद्धा एक मोदक तुम्हाला करून दाखवते। आपण पीठ घट्ट मळून घेतल्यामुळे पोळी लाटताना आपल्याला सुक्या पिठाची गरज पडली नाही आणि त्यामुळे पारा पाडण्यासाठी आपल्याला सोपे जातात। दुसरा मोदक सुद्धा आपला हा तयार झालेला आहे। असे सर्व मोदक करून घ्यायचे आहेत। चला तर मग आता मोदक उकडून घेऊयात। इथे मी मोदक उकडण्यासाठी पाणी गरम करून घेतले आहे आणि आपण आता याच्यामध्ये मोदक ठेवून घेऊयात आणि वरती झाकण टाकायचे। एक 10 मिनिटांमध्ये आपले मोदक तयार होतात। बघू शकता तुम्ही आता आपले मोदक तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे उकडलेले आहेत आपले मोदक। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। इथे बघा तुम्ही आपले मोदक किती मऊ आणि लुसलुसीत झाले आहेत। आता आपण हे फोडून बघूयात। मोदक बनवण्यासाठी तुमच्या पण काही टिप्स ट्रिक्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा। रेसिपी आवडली असेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। खूपच छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत। चला तर मग आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।